अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी भक्तांनी कुठेही कोणत्याही नकारात्मक गोष्टीमध्ये अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रयत्न करत असतात आणि हे संदेश स्वामींचाच आदेश म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. हे संदेश म्हणजे माध्यम आहेत की स्वामींनी तुमच्यासाठी काय नियोजन केले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे. यामध्ये स्वामींचीच इच्छा दडपलेली असते. त्यामुळे स्वामी भक्तांनी हा संदेश ऐकताना स्वतः स्वामी आदेश करत आहेत असंच समजून हे संदेश ऐकावेत आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा, ज्यानुसार स्वामींनी या संदेशमध्ये तुमच्यासाठी दिलेला संदेश असतो. त्यामुळे या तिन्ही मूर्तींपैकी एक मूर्ती तुम्ही तुमच्या मनामध्ये धरा आणि बघा की स्वामी तुमच्यासाठी काय संदेश देत आहेत. माझ्या भक्तांनो, दिवाळी जवळ येत आहे आणि दिवाळीसाठी माझे तुमच्यासाठी काही गुपित असे संदेश आहेत जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे या संदेशांना लक्ष देऊन ऐका आणि त्यांना आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाची, समृद्धीची आणि ऐश्वर्याची ठरेल. तर बघूयात स्वामींच्या आदेशासाठी कोणता नंबर तुम्ही तुमच्या मनामध्ये धरला आहे. ज्यांनी 1 नंबरची मूर्ती आपल्या मनामध्ये धरली आहे त्यांच्यासाठीचा स्वामींचा आजचा संदेश आहे. या दिवाळीत तुम्हाला आनंद, उत्सव हे पाहिजे असेल तर स्वतः तुम्ही एक समस्या बनण्यापेक्षा दुसऱ्यांची समस्या हल करणारे बना, सहाय्यक बना. माझ्या भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सुंदरता आणि गुणांकडे तर प्रत्येकच व्यक्ती आकर्षित होतो, परंतु कुरूप व अयोग्य अशा व्यक्तींकडे खूप दुर्लक्ष केले जाते. पण तुम्ही तसं करू नका. तुम्ही माझे भक्त आहात. तुमच्या सोबत असणारा किंवा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देणारा व्यक्ती हा कुरूप असू शकतो, पण तुम्ही त्याचं चांगलं मन ओळखायला शिका. त्याच्या मनामध्ये जाऊन तो कसा आहे याबद्दल खात्री झाल्यानंतरच त्याच्याबद्दल काही मनामध्ये पक्क ठरवा. म्हणजे तुमची त्याला ओळखण्यामध्ये चूक होणार नाही आणि तुमच्या हातून चुकीचे कर्म घडणार नाही. एक लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःमध्ये सरलता आणतो त्याच व्यक्तीला दुसऱ्यांच्या खऱ्या प्रेमाची पारख कळते आणि त्याच आत्म्याला दुसऱ्या आत्म्याचं खरं प्रेम मिळतं. माझ्या भक्तांनो, जी मी ही गोष्ट 1 नंबरच्या व्यक्तींसाठी सांगितली आहे, ज्यांनी माझी ही मूर्ती मनामध्ये धरून माझा संदेश ऐकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी माझा हा संदेश आहे की या जगामध्ये सगळं काही जे काही आहे ते सुंदरच आहे. वरच्या कातड्यावरून कोणी कोणाचा योग्यता किंवा अयोग्यता ठरवू नये. त्यांना मनातून जाणण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतः प्रेम देण्याचाही प्रयत्न करावा. तर बघूयात, ज्यांनी 2 नंबरची मूर्ती मनामध्ये धरली आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश. माझ्या प्रिय भक्तांनो, आपण सगळे मानव जातीचा हिस्सा आहोत असं आपण समजतो, परंतु खरंच आपण या मानव जातीचा हिस्सा समजण्या एवढे पुण्यवान आहोत का, हे स्वतःला विचारायला हवे. कायम आपण स्वतःला विचारत राहावं की आपल्या हातून हिंसा तर होत नाहीये ना, आपल्या हातून कोणाचं वाईट तर होत नाहीये ना, किंवा आपल्या हातून कोणाचं मन तर दुखत नाही. या गोष्टींचा विचार आपण कायम करत राहावा. वेळोवेळी जेव्हा आपण आपल्या मनाला हे प्रश्न विचारत राहतो तेव्हा आपल्याला आपल्या मनाचे उत्तर सापडतात आणि आपला अंतर्मन जे उत्तर देतं तेच उत्तर बरोबर असतं. त्यामुळे आपल्या अंतर्मनाला मी बरोबर आहे का हे विचारत राहत जा. म्हणजे तुमच्या हातून चुकीची गोष्ट किंवा चुकीचं कर्म घडणार नाही आणि मग तुम्हाला त्याचा चुकीचा फळही भेटणार नाही. माझ्या भक्तांनो, जे आयुष्यात घडून गेलं ते विसरायचा प्रयत्न करत राहत जा. त्याला मनाला धरून राहिलं की मग दुःख वाढत जातं. ज्या गोष्टी आपल्यासोबत वर्तमानमध्ये झाल्या त्या गोष्टी विसरून
त्याच्यावरून शिक्षा घेऊन पुढे जाण्याचा हमेशा माझ्या भक्तांनी प्रयत्न करायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मनातले संशय दूर नाही केले तर तुम्हाला ते संशय आतून कॅन्सर प्रमाणे कुरतडत राहतील आणि मग त्याचं दुःख तुम्हाला जास्त होईल. त्यामुळे कधीही दुःख विसरवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. ज्यांनी 3 नंबरचा स्वामी मूर्ती मनामध्ये धरली आहे त्यांच्यासाठीचा बघूयात आजचा स्वामी संदेश काय आहे. माझ्या भक्तांनो, ज्यांनी स्वतःच्या इच्छा पूर्णपणे स्वामींवर सोडलेल्या आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. जेव्हा तुम्ही मला जे वाटतं ते करता म्हणजे भगवानाची जी इच्छा असते जेव्हा ती तुम्ही पूर्ण करता तेव्हा स्वतःच तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होत असतात. माझ्या भक्तांनो, परमात्मा तर पापींना सुद्धा प्रेम करतात. त्यामुळे सगळेच लेकरं हे परमात्म्याचे आहेत असं समजावं आणि त्यांच्या प्रत्येक लेकरावर प्रेम करण्याचा प्रयत्न करावा. मग तो पापीही असला तरी चालेल, पण तुम्ही स्वामी भक्त आहात त्यामुळे पापी व्यक्तींवरही प्रेम करायला मी तुम्हाला कायम शिकवत असतो. जर सगळेच लेकरं स्वामींचे असतील तर कोणत्याही लेकराला नफरत करणे यावर आपला अधिकार नाही. माझ्या भक्तांनो, आपल्या शेजारचे लोक जरी तुमच्यापेक्षा गरीब असतील तरीही त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठच समजत जा. या दिवाळीमध्ये त्यांच्या घरी जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या म्हणजे तुमचा आनंद दुगणा होईल. ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती स्वतःला आपल्या शेजाऱ्यापेक्षा श्रेष्ठ समजतो त्याच्या घरामध्ये एकता कशी राहू शकेल, त्याच्या जवळपास एकता कशी राहू शकेल. त्यामुळे माणसाने हमेशा शेजाऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजावं, त्यामध्ये काहीही खालीपणा नसतो. जेव्हा कोणाला दुसऱ्यांना तुम्ही स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजून मान देतात तेव्हा तुमचा मान हा आपोआप वाढत असतो. हे माझ्या स्वामी भक्तांनो, हे तिन्ही संदेश तुम्ही ऐकलात. या स्वामी संदेशांना जो मनामध्ये धरून वागत असतो त्याची नक्कीच इच्छा जी आहे ती पूर्ण होत असते आणि स्वामींच्या विचारांना धरून जो चालतो त्याचा मान नक्कीच या जगामध्ये वाढतो, याला थोडक्यातही शंका नाही. म्हणून या तिन्ही संदेशांना स्वामींचा आदेश मानून आपल्या आयुष्यात उतरवा आणि तसं वागा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर हमेशा राहील आणि स्वामी तुमच्या सोबत सतत राहतील. तेव्हा तुमच्या पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जातील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.